तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी या दोघांनी आकाश आणि नम्रताची मदत केलेली असते. तर प्रेक्षकांनो, आकाश आणि नम्रताला इथे आता देवदर्शनासाठी पाठवण्यात आलेले असते. पण वल्लरीला काहीही न सांगता अर्णव आणि ईश्वरी आकाश नम्रताला देवदर्शनाला घेऊन जातात. आणि त्यांना देवदर्शनाला घेऊन जाताच तिकडूनच अर्णव ईश्वरी त्या दोघांना हनीमूनला पाठवून देतात. हनीमूनला पाठवल्यानंतर वल्लरीचा प्लॅन आता फ्लॉप झालेला असतो. आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरीबद्दलचा नम्रताच्या मनातला गैरसमज दूर झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश नम्रताचं लग्न झालेलं असतं आणि त्याचबरोबर घरामध्ये पूजासुद्धा झालेली असते. पण तरीसुद्धा इथे आता कुलदेवतेचं दर्शन झाल्याशिवाय इथे आकाश आणि नम्रता या दोघांनी एकत्र राहायचं नाही असं सांगण्यात आलेलं असतं. आकाशला हे म्हणणं काही मान्य नसतं. तो म्हणतो, याला काय अर्थ आहे? आधी आमचं लग्न होत नव्हतं आणि आता आमचं लग्न झालं आहे तर आम्ही एकत्र राहायचं नाही, हे मला काही मान्य नाही आहे. तेव्हा इथे आता लगेच वल्लरी म्हणते, आकाश आणि नम्रता, लग्न तुम्ही माझ्या मनानुसार केलेलं नाही आहे. तुम्ही लोकांनी मला अंधारात ठेवूनच लग्न केलं आहे. पण निदान आता पूजेच्या बाबतीत तरी आणि देवदर्शनाच्या बाबतीत तरी तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. आणि जर तुम्ही माझं नाही ऐकलं ना, तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कुणीही नसेल. तेव्हा इथे आकाश आणि नम्रता दोघांना ही अट मान्य नसली तरीसुद्धा आता घरच्या लोकांचं ऐकण्यासाठी ती अट आता मान्य केली जाते. त्यामुळे इथे वल्लरीने आधीच सांगितलेलं असतं, देवदर्शनाचा मुहूर्त मी काढणार आणि मी सांगेन तेव्हाच तुम्ही दोघांनी जायचं. तेव्हा आजी म्हणते की लग्नानंतर अर्णव ईश्वरी हे दोघेसुद्धा कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेले नाही आहेत. त्यांनीसुद्धा जायला हवं. तेव्हा आता जोपर्यंत चांगला मुहूर्त निघत नाही तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरी तुम्ही दोघेजणंसुद्धा एका रूममध्ये राहायचं नाही. अर्णव आणि आकाश तुम्ही एका रूममध्ये राहायचं आणि इथे आता ईश्वरी आणि नम्रता तुम्ही दोघेजणं एका आता रूममध्ये राहायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला ही गोष्ट मान्य नसते. त्याला वाटतं फक्त न्यूली मॅरिड कपल आकाश आणि नम्रता आहेत तर त्यांनाच फक्त वेगवेगळं राहावं लागणार आहे. पण इथे ईश्वरी आणि अर्णवलासुद्धा वेगळं राहावं लागणार हे त्यांना काही मान्य नसतं आणि माहीतसुद्धा नसतं. ईश्वरी काही बोलत नाही, कारण ती मोठ्यांचं नेहमीच ऐकत आली. रीतिरिवाज, रूढी, परंपरा या काहीतरी शिकवत असतात, त्या कशासाठी तरी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे ईश्वरी त्या नेहमीच मान्य करत असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला हे मान्य असतं. ती आपलं सगळं सामान वगैरे घेऊन आकाशच्या रूममध्ये जाते. अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तुला तिथे जायची काय गरज आहे? मी म्हणतो तू आपल्या रूममध्ये थांब, नम्रतालासुद्धा आपल्या रूममध्ये बोलाव आणि मी आणि आकाशच्या रूममध्ये जातो, पण तू आपल्याच रूममध्ये थांब ना. ईश्वरी म्हणते, अजिबात नाही, मी नमुताईबरोबर तिकडेच जाणार. नमुताई आहे ना माझ्याबरोबर, मग काळजी करायचं काहीच कारण नाही आहे सर. तुम्ही कशाला उगाच टेन्शन घेताय? मी नमुताईबरोबर छान झोपेन. तेव्हा इथे आकाशला आता हे मान्य नसतं. तो वैतागलेला असतो, अर्णवच्या रूममध्ये येतो. त्यानंतर ईश्वरी आपला मोबाईल, चार्जर सगळं काही आता घेऊन जाते. ईश्वरी आकाशच्या रूममध्ये जाते आणि आकाश अर्णवच्या रूममध्ये वैतागून आलेला असतो. अर्णवला काही झोप येत नसते. आकाश आणि नम्रता यांचं तर आता नवीन लग्न झालं आहे, पण तब्बल 1 वर्ष भांडत, एकमेकांवरती रागवत, चिडत ईश्वरी अर्णव दोघेजणं एका रूममध्ये राहिलेले असतात. आणि एकाएकी ईश्वरी आता रूममध्ये नसल्यामुळे अर्णवला काही करमत नसतं. तेव्हा अर्णव म्हणतो की काय करू? तो ईश्वरीला फोन करतो आणि बाहेर थोडंसं भेटायला बोलवतो. ईश्वरीसुद्धा लगेचच भेटायला आलेली असते. ईश्वरी म्हणते, अर्णव सर काय झालं?
तुम्हाला काही होतं आहे का? ती घाबरलेली असते. अर्णव म्हणतो, तू लगेच कशी आलीस? तू काय इथे हॉलमध्ये झोपलेलीस की काय? ईश्वरी म्हणते, सर इतक्या रात्री तुम्ही मला फोन करून बाहेर बोलावलंत. मला भीती तर वाटणार ना. काय झाले सांगा बरं तुम्ही. राकेशबद्दल तुम्हाला काही कळलं का? आकाश भाऊजी तुम्हाला काही बोलले का? काय झाले नक्की सांगा ना. तुम्हाला काही होतं आहे का? अर्णव म्हणतो, मला काही होत नाही आहे. तो म्हणतो की मला झोप येत नाही. ईश्वरी म्हणते, का? तुम्हाला का झोप येत नाही आहे? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काही नाही, तुला नाही कळणार, तू जा, जाऊन झोप जा. ईश्वरी आता अर्णववरती चिडते. ती म्हणते, सर तुम्ही मला बोलावून घेतलं आणि आता म्हणताय की काही नाही, जा. तेव्हा सांगा ना काय झाले नक्की. तर मला तुझ्याजवळ भांडल्याशिवाय झोप नाही येत. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, मलासुद्धा तुमच्याजवळ भांडल्याशिवाय काही झोप नाही येत. तेव्हा इथे आता दोघेही एकमेकांना गुड नाईट म्हणतात आणि दोघेही सरळ आता निघून जातात. त्यानंतर दोघेजणं निघून गेल्यानंतर इथे आता ईश्वरी हसत असते, कारण तिला कळत असतं अर्णव तिला मिस करतोय, जशी ईश्वरी अर्णवला मिस करत असते. त्यानंतर इथे अर्णव वाट बघत असतो की कधी मला ईश्वरीचा चेहरा हा बघायला मिळणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी कधी किचनमध्ये असते, कधी नम्रताच्या रूममध्ये असते. ईश्वरी अर्णवला काही दिसत नसते. अर्णव ईश्वरीवरती चिडतो. तो म्हणतो, मी सिंदूर कुठे आहेस तू? सकाळपासून मी तुझी वाट बघतोय, तू मला दिसतच नाही आहेस. ईश्वरी म्हणते, सर बरे आहात ना तुम्ही? मी काम करते ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हो काम करतेस, पण सकाळपासून तू रूममध्ये नाही आहेस माझ्या. मग मी तुला बघण्यासाठी कुठे कुठे जाऊ, तू मला भेटतच नाही आहेस. ईश्वरी म्हणते, का सर, मला बघितल्याशिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही आहे का सांगा बरं. तेव्हा अर्णव म्हणतो, हो नाही होत माझा दिवस सुरू, तुला माहिती आहे ना, मला तुझ्या हातचीच ब्लॅक कॉफी लागते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर, आजीने बोलावलं होतं म्हणून त्यांच्या रूममध्ये गेले होते, तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी 2 मिनिटात घेऊन येते. ईश्वरी ब्लॅक कॉफी तर घेऊन जाते, पण इथे आकाश आणि नम्रताची अवस्थासुद्धा तीच झालेली असते. त्या दोघांनासुद्धा एकमेकांबरोबर वेळ हवा असतो, त्यांनासुद्धा फिरायला जायचं असतं. तेव्हा ईश्वरी अर्णवला आकाश आणि नम्रताच्या मनातलं कळतं. खूप दिवस आता निघून जात असतात. इथे आता आकाश ऑफिसलासुद्धा जायला तयार झालेला असतो आणि ऑफिसला जातसुद्धा असतो. तेव्हा इथे नम्रता काय म्हणते की मी काय म्हणते इशू, अगं मला आहे ना घरामध्ये खूप कंटाळा येतो आहे गं, कुणी नीट बोलतसुद्धा नाही आहे, तू बघतेस ना. तेव्हा नम्रता इथे खूपच जास्त सॅड झालेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, चल ताई, आपण आता आपल्या घरी जाऊन येऊया का, थोडं घराकडे सुद्धा लक्ष देऊ. तेव्हा नम्रता म्हणते, ठीक आहे चल. आणि मग ईश्वरी नम्रता दोघीजणी आपल्या घरी गेलेल्या असतात. घरसुद्धा दोघीजणी व्यवस्थित करत असतात. नम्रताला बरं वाटावं म्हणून ईश्वरी प्रयत्न करत असते. पण इथे ईश्वरीला वाटतं की आता आपण नमुताई आणि आकाशसाठी काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा ती काय करते, अर्णव आता आल्यानंतर ती बोलते, कारण इथे वल्लरी त्यांना म्हणते की मी सांगितल्याशिवाय तुम्ही पूजेला जायचं नाही, कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं नाही, मी चांगला मुहूर्त काढणार. दिवस जात असतात पण वल्लरी काही मुहूर्त काढत नसते. त्यामुळे नम्रताला इथे आता राग येत असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ईश्वरीला ही गोष्ट कळत असते, तिच्या मनातली गोष्ट ही आता तिला कळत असते. तेव्हा इथे आता अर्णव आल्यानंतर ईश्वरी म्हणते की मला थोडं बोलायचं होतं अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर बोल ना, काय बोलायचं तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, इथे आता वल्लरी मामी बोलल्या होत्या की जोपर्यंत मी सांगत नाही किंवा मी चांगला मुहूर्त काढत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांनी कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं नाही. पण इथे मामी आता इतके दिवस झाले तरी चांगला मुहूर्त काढतच नाही. तसंही मामीला नमुताई आवडत नाही, त्यामुळे इथे आता त्या जास्तीत जास्त दिवस नमुताई आणि आकाश भाऊजी यांना एकमेकांपासून वेगळे ठेवतायत असं मला वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो, माझ्यासुद्धा ती गोष्ट लक्षात आलेली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण ते योग्य नाही आहे. त्या दोघांचं आत्ताच लग्न झालं आहे, त्या दोघांना कुलदेवतेच्या दर्शनालासुद्धा पाठवत नाही, एकत्र तोपर्यंत ते राहू शकत नाही, हे मला काही योग्य वाटत नाही. मामींनी आकाश भाऊजी आणि नमुताई यांचं मन जाणलं पाहिजे. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, सर आपण एक काम करूया का. अर्णव म्हणतो, काय. कदाचित मामींना या गोष्टीचा राग येईल, पण आपण आजींना सांगून इथे आता चांगला मुहूर्त काढून नमुताई आणि आकाश भाऊजी यांना देवदर्शनाला पाठवूया का. अर्णव म्हणतो, ठीक आहे,
अर्णव ईश्वरी आजीकडे जातात. आजीला विश्वासात घेऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगतात की वल्लरी मामीला नमुताईचं आणि आकाश भाऊजींचं लग्न मान्य नाही आहे, म्हणून त्या काही चांगला मुहूर्त काढून त्यांना देवदर्शनाला पाठवत नाही. आता बरेच दिवस होऊन गेले, त्या दोघांना कुठे बाहेर फिरायलासुद्धा जाता येत नाही आहे. आकाश भाऊजी आणि नमुताईचं मन आपण जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा आजी म्हणते, मग आपण काय करायचं? वल्लरीने तर अटच घातले की मला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, पण आजी, जर तुम्ही अशी आड घातले तर तुम्ही तुमच्या मुलाचा विचार करायला पाहिजे ना. पण तुम्ही तर इथे मुहूर्त काढतच नाही. एवढे दिवस झाले तुम्ही त्या दोघांना वेगळंच ठेवलेलं आहे. जर तुम्ही तुमचं ऐकायला सांगितलं आहे तर तुम्ही त्यांच्या मनाचा विचार करून आत्तापर्यंत चांगला मुहूर्त का काढला नाही आहे? म्हणजे ही अट तुम्ही फक्त दोन प्रेम करणाऱ्या जीवांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठीच ठेवली आहे ना. नमुताई तशीही मामीला आवडत नाही, त्यामुळे मुहूर्त काढण्याचा तर प्रयत्न येतच नाही असं मला वाटतं. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की आजी, मला पर्सनली असं वाटतं की आपण चांगला मुहूर्त काढून त्या दोघांना कुलदेवतेच्या दर्शनाला पाठवलं पाहिजे. कारण का, मामी कधी मुहूर्त काढतील असं मला वाटत नाही. आणि आमच्यापेक्षा हा निर्णय तुम्ही घ्या, कारण तुमच्या पुढे मामींचं काही चालणार नाही. आम्ही जर परस्पर या गोष्टी केल्या तर मामीला ते आवडणार नाही. तेव्हा आजी म्हणते, ठीक आहे, ही जबाबदारी मी घेते, मी तुमची साथ देते. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी आता रमाकांत काकांकडे जातात आणि त्यांना पंचांग बघून चांगला मुहूर्त काढायला सांगतात. रमाकांत काका अर्णव ईश्वरीची साथ देत आता चांगला मुहूर्त काढत असतात. ते म्हणतात की 2 दिवसानंतरच चांगला मुहूर्त आहे कुलदेवतेच्या दर्शनासाठी. तेव्हा ईश्वरी नम्रताला आता हळूच जाऊन सांगते. आकाश आणि नम्रताला म्हणते की आम्ही तुम्हाला कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाण्यासाठी चांगला मुहूर्त काढलेला आहे. 2 दिवसानंतरचा मुहूर्त आहे, त्यामुळे आता उद्या तुम्हाला शॉपिंगला जायचं आहे. चांगली शॉपिंग करा आणि परवा तुम्हाला निघायचं आहे. तेव्हा इथे तुमचं बुकिंग वगैरे सगळं काही केलेलं आहे, तुम्ही फक्त निघून आता कुलदेवतेच्या दर्शनाला जा. तेव्हा इथे अर्णव ईश्वरी म्हणतात की आम्हीसुद्धा कुलदेवतेच्या दर्शनाला येऊ. कुलदेवतेचं दर्शन झालं की आम्ही घरी येऊ, त्यानंतर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा इथे इंदोरला आता अर्णव ईश्वरी, आकाश आणि नम्रता हे दोघेजणं जाणार असतात. तेव्हा ईश्वरी नम्रताला घेऊन शॉपिंगला जाते. तिच्यासाठी आता छान छान कपडे खरेदी करते. तिला हवं नको ते सगळं आता ती खरेदी करते. त्यानंतर तिला घरी घेऊन येते. त्याचबरोबर दुसऱ्याच दिवशी सकाळ सकाळ चौघेही जण कुलदेवतेच्या दर्शनासाठी इंदोरला जायला निघालेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी, अर्णव आणि आकाश, नम्रता हे इंदोरला पोचल्यानंतर तिथे जाऊन कुलदेवतेचं दर्शन घेतलं जातं. ओटी वगैरे भरली जाते, पूजा केली जाते आणि मग इथे आकाश आणि नम्रता दोघेजणं छान आता एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात. ईश्वरी, अर्णवसुद्धा वेळ घालवतात. चौघेही जण एकत्र बसून आता जेवण वगैरे करतात. त्यानंतर इथे अर्णव, ईश्वरी, आकाश, नम्रताला सरप्राईज देतात. त्या दोघांसाठी हनीमून पॅकेज आणलेले असतात. त्या दोघांना इथे आता महाबळेश्वरला जायला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता महाबळेश्वरला त्यांना पाठवलेलं असतं आणि अर्णव, ईश्वरी म्हणतात की तुम्ही दोघेजणं जा, फिरून या. तेव्हा नम्रता म्हणते, पण आईंना कळलं तर? तेव्हा ईश्वरी म्हणते, आजी आहेत आपल्याबरोबर. मामींना कळलं तर ते थोडे दिवस रागवतील, नंतरला त्यांना कळेल की त्यांनी जे काही केलं ते चुकीचं होतं. त्यांच्या इच्छेनुसार तुम्ही दोघेजणं वेगळे राहिलात आणि थांबलासुद्धा, वाटसुद्धा बघितलीत, पण शेवटीला मामींनी काय केलं? मुहूर्त काही काढला नाही. मग हे त्यांनी चुकीचंच केलं ना. त्यामुळे इथे आता मामींनासुद्धा कळलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीची काहीतरी लिमिट असते आणि आपण त्या लिमिटमध्येच गोष्टी केल्या पाहिजे. तुम्हाला त्रास दिला ना, मग आता मामींनासुद्धा त्रास होऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी, अर्णव त्यांना हनीमून पॅकेज देतात. महाबळेश्वरला हॉटेलमध्ये त्यांचं बुकिंग वगैरे सगळं झालेलं असतं. तुम्ही दोघेजणं आता जा आणि छान एन्जॉय करा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही या, असं अर्णवने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव, ईश्वरीने दिलेलं सरप्राईज नम्रता, आकाशला खूपच जास्त आवडतं. त्यामुळे इथे चौघांनी देवदर्शन घेतलेलं असतं कुलदेवतेचं. आकाश, नम्रता हे दोघेजणं महाबळेश्वरसाठी निघालेले असतात. तेव्हा आपल्या बहिणीने आपल्यासाठी किती आणि काय काय केलं आहे हे जेव्हा आता नम्रता बघते, तेव्हा तिच्या मनामध्ये जी काही ईश्वरीबद्दलची अडी असते की ईश्वरीला वाटते की माझं आणि आकाशचं लग्न होऊ नये,
इथे आता राज शिर्केंची जी काही संपत्ती आहे ती फक्त तिने एकटीने उपभोगावी असा तिचा गैरसमज झालेला असतो. पण हा गैरसमज प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने दूर केलेला असतो. तिच्यासाठी तिने छान असं सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं. ते सरप्राईज नम्रताला खूपच जास्त आवडतं. ही गोष्ट जेव्हा आता वल्लरीला कळते तेव्हा इथे वल्लरी म्हणते की आकाश नम्रताने मला धोका दिलाय. ईश्वरीने सांगितलेलं असतं तुम्ही दोघांनी आता तुमचे दोन्ही नंबर बंद करून ठेवायचे आणि त्यांना नवीन सिम कार्ड दिलेले असतात. तुम्हाला दोघांना जेव्हा एकमेकांना फोन करायचा असेल तेव्हा तुम्ही नवीन सिम कार्ड वापरा आणि तो नंबर तुम्ही कुणालाही देऊ नका. पण तुमचे नंबर बंद करा कारण ईश्वरी मामी तुम्हाला कॉल करून करून त्रास देतील. तेव्हा इथे ईश्वरीची ही आयडिया नम्रता आकाशला खूपच जास्त आवडलेली असते. घरी आल्यानंतर जेव्हा वल्लरीला कळतं की ईश्वरी अर्णवने आकाश नम्रताला हनीमूनला सुद्धा पाठवलं आहे तेव्हा हे गोष्ट तिला आवडत नाही आणि ती अख्खं घर डोक्यावरती घेते. तेव्हा आजी म्हणत असते वल्लरी तुझं ऐकून ती मुलं इतके दिवस थांबले ना मग का तू इथे शहाण्या आईसारखी मुहूर्त काढला नाहीस आणि त्यांना देवदर्शनाला पाठवलं नाहीस. तेव्हा तू त्यांची मज्जा घेतलीस ना. मग आता तुझ्या मनासारखं तू केलंस मी माझ्या मनासारखं केलं. मीच त्या दोघांना देवदर्शनासाठी पाठवलं आणि नंतर हनीमूनला सुद्धा जायला सांगितलं. याच्यामध्ये अर्णव ईश्वरीची काही चूक नाही आहे. मी फक्त त्यांची मदत केली नाही आहे तर हे मीच त्यांना करायला सांगितलं असं आता आजी इथे आता वल्लरीला बोलतात आणि वल्लरीची बोलती बंद करतात. अशा रीतीने प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरीने वल्लरीचा प्लॅन फ्लॉप करत अर्णव ईश्वरीला कुलदेवतेच्या दर्शनाला सुद्धा घेऊन गेलेले असतात. नम्रता आकाशला सुद्धा कुलदेवतेच्या दर्शनाला नेतात आणि तिथून त्यांना हनीमूनला पाठवून त्यांना खूप मोठं सरप्राईज देतात. अशा पद्धतीने अर्णव ईश्वरीने मोठे भाऊ आणि बहीण म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलेलं असतं.